एकही निशाण तुझा बरोबर जागी लागत नाहीये. अजून एक आहे का? माहिती आहे मला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशी अवस्था झालेली आहे साहेब तुमची. मलाही जाणवतंय ते. ओके, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे बरं का यश. असंच राहिलं तर काय खरं नाही आपलं. लवकर काहीतरी उपाय करायला पाहिजे आपल्याला. काय आयडिया करावी बरं? नाही नाही, मी चॉपर मधनं तिच्या अंगावर फुलं बिलं असा काही वर्षाव करणार नाहीये. ऑलराईट? नाही का? नाही, कुठल्याही मॉलच्या टेरेसवरनं मी काही बोंबाबोंब वगैरे करणार नाहीये. बस. ओके. नाही, तिला गाणी ऐकायला आवडतात म्हणून कुठल्याही FM स्टेशनवर जाऊन मी प्रपोज वगैरे करणार नाही. सगळ्या माझ्या आयडिया फ्लॉप करून टाकतोस. समीर, तू एवढा असल्यापासून मी ओळखतोय तुला, आणि तुझ्या मर्यादा केवढ्या आहेत ना त्याही माहिती आहेत मला. आता तू मला सांगशील की दूधवाला होऊन तिच्याकडे जा किंवा बाहेर एखादा ठेला वगैरे टाक आणि मग ती आली की तिला इम्प्रेस कर. मी असं सगळं काही करणार नाहीये समीर. कम ऑन, ग्रो अप मॅन. पण ह्या वेळेला जर आयडिया बियॉन्ड युअर इमॅजिनेशन असेल तर? बियॉन्ड माय इमॅजिनेशन? रिअली? शक्यता कमी आहे पण ठीक आहे. ओके, मिशन असं आहे की नेहाला आपण घरी बोलूया. घरी म्हणजे? घरी म्हणजे पॅलेस मध्ये. नेहाला आपण पॅलेस मध्ये बोलूया, कुणीही नसताना, फक्त तू आणि ती. समीर, तुला कळते का तू काय बोलतोयस ते? तुझी पातळी एवढी घसरेल असं मला वाटलं नव्हतं. माझं ऐकून तरी घे. घरात कुणी म्हणजे कुणी नसेल, नोकर चाकर सुद्धा नसतील. शुकशुकाट. डोक्यावर पडल्यावर का काहीतरी बोल नको. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? मी फोन फेकून मारीन. समीर, तुला सिद्ध काय करायचंय ते बोल. सिद्ध मला नाही करायचंय ब्रो, सिद्ध तुला करायचंय. ऐक, जगासाठी तू कोण आहेस? यशवर्धन चौधरी. पण खरा तू कसा आहेस? यश चौधरी. साधा माणूस आहेस आणि हेच तुला तिच्या समोर सिद्ध करायचं की तू एक कॉमन मॅन आहेस. म्हणजे घरामध्ये तू एक नॉर्मल माणूस म्हणून जगू शकतोस. तुझी कामं तू स्वतः करतोस, कुणावरतीही अवलंबून नसतोस. स्वतः असा एकदम म्हणजे कर्तृत्ववान पुरुष आहेस. हे तुला सिद्ध करायचंय. कळतंय का तुला? म्हणजे लोकांना काय वाटतं की तू खूप काहीतरी असा बडेजाव असेल, मोठा माणूस आहेस, पण नाही. तुला नेहासमोर हे सिद्ध करायचंय की तू चार चौघांसारखा नॉर्मल आहेस, जो एक चांगला नवरा होऊ शकतो. आणि इथे तुम्हाला एकांतही असल्यामुळे तुझ्या मनात जे काही ते बोलून टाकायचं. कशी वाटली आयडिया? आणि मी नेहा जरा घरी आहे असं सांगितल्यावरती लगेच घरी येणार आहे. अरे समीर, सुन के हवा समझा है क्या? हिरो आहे मैं. बस बस, सावकाश सावकाश. नग बीक लागलं ना तर जीव जायचा. मुद्दा माझ्या लक्षात घे ब्रो. ही सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. नेहाला मी पॅलेस मध्ये घेऊन येईन, तुम्हाला एकांत मिळेल. आयडिया इज नॉट बॅड, पण नकोच बाबा. तुझी आयडिया नेहमी अंगाशी येते. मला नको तुझी आयडिया, राहू दे. नाही होणार असं काही यावेळेला. तू किती घाबरतोयस यार? प्रेमात पडलायस ना, मग थोडा विचार कर ना शुरासारखा. आणि कोणीतरी महान तत्ववेत्याने म्हणून ठेवलेलं आहे की युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. ठरलं तर मग नेहा आपल्या घरी येणार. मिशन पॅलेस. हाँ बोलिए, मी शेफाली बोलतीये. नाही, नकोय मला लोन. नको नको, थँक्यू. ठेवा. अरे मैंने आपको बताया ना, मुझे नहीं चाहिए लोन. ये क्या आपकी रोज रोज की मचमच है? शेफाली, मी बोलते. विसरलीस? हो. What? नाही, सॉरी सिमी मॅम, आय एम सो सॉरी. माझं कामात लक्ष होतं ना, तर त्या गडबडीत कोणाचा फोन आहे ते मी पाहिलंच नाही. मला वाटलं की तुला काय वाटलं हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की हा आवाज तू यापुढे कधीही विसरायचा नाही. हो हो मॅम, विसरणार नाही, विसरणार मॅम. वन्स अगेन सॉरी. मॅम बोला ना, काही काम होतं का? काम नसताना तुला फोन करायला मी काय तुझी मैत्रीण आहे? नाही मॅम. बट आय नो ती नेहा कामात तुझी खास मैत्रीण आहे. हो मॅम,
ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. ओ वंडरफुल वंडरफुल. बरं मग तुला तिच्याबद्दल काय माहिती आहे जरा सांगशील का मला? नेहाबद्दल मॅम, तुम्ही मला नेहाबद्दल विचारताय ना, तर तिच्याबद्दल काय बोलू आणि किती बोलू असं झालंय मला. ती जेवढी सुंदर आहे ना, तेवढी स्वभावाने गोड आहे, एकदम काजूकतली आणि थोडी हळवी सुद्धा आहे. नेहा म्हणजे ना मॅम एकदम डिसिप्लिन, सगळं काही डिसिप्लिन मध्ये लागतं तिला. आणि नेहा म्हणजे परफेक्शनिस्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला ना खोटं बोललेलं अजिबात चालत नाही हा. ए हॅलो, मी तुला नेहावर निबंध लिहायला नाही सांगितलेला. मॅम, तुम्हीच तर बोललात ना नेहाबद्दल जे काही आहे ते सांग म्हणून. नॉट ओनली नेहा, नेहा आणि यश किंवा त्यांच्या फ्रेंडशिप बद्दल तुला काय माहिती आहे शेफाली? म्हणजे मॅम, तुम्ही एक्झॅक्टली काय विचारताय? तुला कळलंय मी नेमकं कोणाबद्दल काय विचारते ते? नाही मॅम, खरंच मला काहीच कळत नाहीये. ती नेहा यशची पण मैत्रीण आहे हे खरं आहे ना? मॅम, ॲक्च्युली यश सरांनीच आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही त्यांना बॉस वगैरे समजायची काही एक गरज नाहीये, ते सगळ्यांचे फ्रेंड आहेत आणि तसे ते नेहाचे पण फ्रेंडच झाले ना. ही त्यांची ऑफिसची फ्रेंडशिप झाली. मी तुला त्यांच्या ऑफिस बाहेरच्या फ्रेंडशिप बद्दल विचारतेय. मॅम, ते मला कसं माहीत असणार? तुला सगळं माहितीये पण तू माझ्या प्रश्नांची उत्तरं टाळतेस. मॅम, ते ऑफिसच्या बाहेर जे काही होतं त्यात यश सर कधीच दिसले नाही ना. मग जे मला माहिती नाही ते मी तुम्हाला कसं सांगणार ना. तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतेस. अय्या, व्हॉट? पाऊस? काय? माऊस माऊस मॅम, माझ्या पीसीचा माऊस गायब झालाय. मी तुम्हाला नंतर फोन करते. बाय मॅम. हॅलो, हाऊ डेअर शी. बावळट, मला वाटलं हिच्याकडून तरी मला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल, पण नाही. हिची गाडी नेहमीप्रमाणे भलतीकडेच. युजलेस. हां, हे सगळेच डॉक्युमेंट्स आले पाहिजे. आणि तर हे बघ, ह्याच्याला तू एक मिनिट थांब. समीर सर. हॅलो. काय झालं सर? काही बोलायचं आहे तुम्हाला? हो हो हो, बोलायचं होतं पण म्हणजे डोंट वरी, मी नेहमी असं चिडचिड करत नाही आणि माझा तुमच्यावर काहीच राग नाही आहे. तुम्हाला माहिती आहे माझा राग कोणावर आहे आणि का. ते जाऊ द्या, तुम्ही बोला ना, काय बोलायचंय? नेहा, तुम्हाला उद्या पॅलेसवर यायचंय. पॅलेसवर? मी जरा तुमच्याशी नीट बोलायला लागले ना की तुम्ही लगेच प्रूव्ह करतात की तुम्ही यशचे मित्र आहात. नाही नाही, गैरसमज करू नका. मी काय म्हणतो ऐकून घ्या आणि समजून घ्या. का समजून घेऊ मी? तुम्ही यशचा निरोप घेऊन आला की पॅलेसवर ये आणि मी लगेच पॅलेसवर यायचं? अहो, तसं नाही, तसं नाहीये नेहा. हे खरं तर ऑफिसचं काम आहे. मग मी ऑफिसमध्ये बसून करते. नाही, माझं किंवा यशचं असतं तर तसंच झालं असतं ना. आम्ही तुम्हाला सांगितलं असतं की इथे करा.